नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी तुमचा भाऊ लाडका शिवम। सरकारने अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे की 13 तारखेला लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो प्रत्येक लाडक्या बहिणीला देण्याचा हा सरकारने घेतला आहे। रक्षाबंधनाच्या ह्या निमित्ताने प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत हप्ता कसा पोहोचेल याचा सरकार विचार करत आहे। तुम्हाला पेपराच्या बातमीमध्ये दिसत असेल की देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की प्रत्येक लाडक्या बहिणीला देणार आम्ही 3000 रुपये, तेही रक्षाबंधनाचं गिफ्ट। ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी त्यांचे अकाउंट चेक करत राहायचे व प्रत्येक लाडक्या बहिणीला हा 3000 रुपयाचा हप्ता देण्याचा त्यांनी सरसकट देण्याचं ठरवलं आहे। कोणत्याही लाडक्या बहिणीला नाराज न करण्याचं हा त्यांचं ध्येय आहे। आणि दुसरी गोष्ट सरकारने जारी की म्हणजे सरकारने 2984 करोड रुपये म्हणजे 3000 रुपयाचा हप्ता आहे। तर इतक्या लाडक्या बहिणी आहेत सरकारच्या, एवढ्या लाडक्या बहिणी आहेत तर प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पैसा पोचला पाहिजे, म्हणून लाडक्या बहिणींसाठी 2984 करोड रुपये एवढा निधी हा सरकारने बाजूला काढला आहे। रक्षाबंधन निमित्त भेट देण्याचं 100% भेट देण्याचं जे काही काम आहे ते आपलं सरकार करणार आहे। तसंच आदित्य तटकरे ताईंनी देखील सांगितलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीला आपण हप्ता देणार आहोत। कोणत्याही लाडक्या बहिणीला नाराज नाही करायचं आहे। प्रत्येकाला माझ्या बहिणींना हा रक्षाबंधनचा सण आहे, तो रक्षाबंधनचा सण हा गोडीने कसा साजरा करता येईल हेच फक्त सरकारचं ध्येय आहे। आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला हा हप्ता मिळेलच। त्यात त्यांनी वय सांगितलं आहे की 21 ते 65 वय आहे त्या बहिणींना हप्त्याचा लाभ मिळेल। 13 तारीख से हफ्ता मिलना शुरू हो जाएगा। 13 तारखेपासून हप्ता जो आहे तो मिळणं सुरू होणार आहे। उर्वरित टाईमात ज्या लाडक्या बहिणींना हा पेपर वाचायचा असेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण पेपर जो आहे तो वाचू शकतात। व व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो।